आता याचा अर्थ आपण आत्तापर्यंत जे लेक्चर्स बघितले त्यामध्ये आपण ही गोष्ट कन्फर्म केली आहे की इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज जरी दोन्ही सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन मी सेम घेतले तरी सिमिलर ट्रॅकवरती त्याचे आन्सर्स फाइंड आउट होत नाहीत. आणि म्हणून लास्ट सेशनमध्ये मी बोललो होतो की इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होऊ शकतात आणि इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाल्यामुळे नंबर ऑफ पार्टिकलचं प्रमाण जे आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा आन्सरसुद्धा जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे ते आपण फॉर्म्युलावरनं काढले. जे फॉर्म्युलावरनं काढले ते थेरॉटिकल आहे. जे फॉर्म्युलावरनं आन्सर काढणार आहे ते थेरॉटिकल आहे. हे मी जे वाक्य बोलतोय ना फार महत्त्वाचं आहे. आणि जे मी प्रयोग करून आन्सर फाइंड आउट करणार आहे ना ते एक्सपेरिमेंटल आहे. कळेल तुम्हाला मी कशासाठी बोलतोय. म्हणजे उद्या जर का मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे सुक्रोजचं सोल्युशन 0.2 मोलल आहे आणि मी तुम्हाला केबी दिला आणि मग तुम्हाला मी सांगितलं आता डेल्टा टीबी काढ, तर केबी इंटू स्मॉल एम डेल्टा टीबी मिळणार आहे. पण हे करण्यासाठी मी प्रयोग नाही केलेला. मी तुम्हाला फक्त सांगितलंय की या कंटेनरमध्ये 0.2 मोलल सोल्युशन आहे, तर या सोल्युशनचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट किती येईल. पण जर का उद्या मी असं एक्सपेरिमेंट थ्रू करायचं म्हटलं तर मग मी काय करेल, तर मी पहिले विचारेल बाबा सोल्युशनचा सॉल्व्हंट कोण आहे. मग मी त्या सॉल्व्हंटचा थेरॉटिकल त्याचा पण एक बॉइलिंग पॉईंट फिक्स आहे, तो मी चेक करेल, तो सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट काढेल. मग ते मी 0.2 मोलल घेईल, ते प्युअर सॉल्व्हंट घेऊन त्याचा बॉइलिंग पॉईंट काढेल. त्या बॉइलिंग पॉईंटला मी T0B म्हणेल. मग त्या 0.2 मोलल सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट काढेल, त्याला मी TB म्हणेल. आणि मग TB - T0B करून मी डेल्टा TB काढेल. पण यासाठी मी फॉर्म्युला नाही वापरला, यासाठी मी प्रयोग केला. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ही माझी. म्हणजे या सगळ्या खेळामध्ये काय होते लक्षात येते तुमच्या, जे मी इलेक्ट्रोलाइटचे फॉर्म्युल्याने काढलेले आन्सर आहेत त्याच्या व्हॅल्यूज पेक्षा ज्या मी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज कन्सिडर केल्यात त्याचे आन्सर जास्त आहेत कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे. कन्सिडर नाही आल्यात एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू, सॉरी, जे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आल्यात त्याचा आन्सर जास्त आहे थेरॉटिकल व्हॅल्यूपेक्षा. आणि हे जे वाढीव आन्सर आलेत ते आलेत कारण हे सगळे जे इलेक्ट्रोलाइट आहे ते डिसोसिएट झालेत. हे डिसोसिएट झाल्यामुळे नंबर ऑफ पार्टिकलचं प्रमाण वाढलं आहे, जे आपल्याला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्त आहे. आपल्याला वाटत होतं आपण 0.1 मोलमध्ये आपण 1 किलोग्रॅममध्ये आपण 0.1 मोल टाकले. पण जर का त्याच्यामध्ये डिसोसिएट झाल्यानंतर 2 आयन होत असतील तर आपल्याकडे आता 0.1 मोल नाही आहे, तर आपल्याकडे 0.2 मोल आहेत. आयनचं प्रमाण वाढतं. आयनचं प्रमाण वाढतं त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यूवरती पडतोय. ऑब्झर्व्ड म्हणजे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्व्ड. आणि जी फॉर्म्युलावरनं काढणार आहे ती थेरॉटिकल. याचाच अर्थ मला सांगायचं आहे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन किंवा इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये मला ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मिळणार. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. आपल्या पुस्तकामध्ये नंतर एक आर्टिकल दिलं वॅन्ट ऑफ फॅक्टर, त्याची मी ही तयारी करतोय. आणि जे आपण फॉर्म्युलावरनं फाइंड आउट करणार आहे दॅट इज अवर
व्हॅल्यू म्हणजे आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत, एक ऑब्झर्व्ड आणि एक थिअरॉटिकल. एक ऑब्झर्व्ड आणि एक थिअरॉटिकल. कुठल्याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत, एक ऑब्झर्व्ड आणि थिअरॉटिकल. ऑब्झर्व्ड आहे ती एक्सपेरिमेंटल आहे, फॉर्म्युलावरनं काढली आहे, ती थिअरॉटिकल आहे. माझ्याकडे दोन व्हॅल्यू येणार आहेत, एक ऑब्झर्व्ड आणि एक थिअरॉटिकल. ऑब्झर्व्ड एक्सपेरिमेंटल आहे, फॉर्म्युलावरनं काढली ती थिअरॉटिकल आहे. फॅन्टॅस्टिक. पण एक्सक्लुझिव्हली कोणासाठी? दिस इज एक्सक्लुझिव्हली फॉर whom? This is exclusively for electrolyte and not for non-electrolyte solution. This is for electrolyte solution. हे सगळं जे चाललंय, हा सगळा रामरगाडा हा 100% इलेक्ट्रोलाइट सोल्युशन साठी चाललाय. आत्ता जो सांगतोय तो सो इलेक्ट्रोलाइटला दोन व्हॅल्यू मिळणार आहेत, एक्सपेरिमेंटल आणि थिअरॉटिकल. त्यातली आपण फॉर्म्युलावरनं काढणारी ती थिअरॉटिकल आणि जी प्रयोगातनं आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे ती ऑब्झर्व्ड किंवा एक्सपेरिमेंटल. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये ऑब्झर्व्ड आणि थिअरॉटिकल या दोन व्हॅल्यू सारख्या नाही आहेत, त्या वेगळ्या आहेत. म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये ऑब्झर्व्ड आणि थिअरॉटिकल व्हॅल्यू सारख्या आहेत. कारण इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये आपण कुठं माती खाल्ली आहे, आपण माती इथं खाल्ली आहे की थिअरॉटिकल व्हॅल्यू काढताना आपण जे मोल कन्सिडर केले ते मोल त्या सबस्टन्सचे जेव्हा सबस्टन्स डिझॉल्व्ह झाला तेव्हा त्याचे आयन तयार झाल्यामुळे त्या सबस्टन्सच्या मोलचे जे नंबर ऑफ पार्टिकल आहेत ते वाढलेत आणि त्यामुळे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू वेगळी आली. बॉटम लाईन एकच आहे, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जर का असतील माझ्याकडे ज्यांच्यामध्ये आयनिक लोक आहेत तर त्यांच्या केसमध्ये आपल्या ऑब्झर्व्ड आणि थिअरॉटिकल व्हॅल्यू सारख्या नसणार आहेत. आणि म्हणून आता एका नवीन प्रॉपर्टीचा जन्म होणार आहे, नवीन एका कन्सेप्टचा जन्म होणार आहे ज्याचं नाव आहे वॅन ऑफ फॅक्टर. तत्पूर्वी अजून एक नॉन इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये मी बोललो ऑब्झर्व्ड आणि थिअरॉटिकल दोन्ही व्हॅल्यू सारख्या असणार आहेत. डन. नंबर 2, जे मी थिअरॉटिकल उत्तर काढले, मी सांगितलं ऑब्झर्व्ड थिअरॉटिकल मॅच होत नाहीत, जे मी थिअरॉटिकल आन्सर काढले इलेक्ट्रोलाइटचे ते मी इलेक्ट्रोलाइट म्हणून कन्सिडर करून काढले का मी त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट ॲझ्युम केलं? तर त्याचं उत्तर मी त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट ॲझ्युम केलं. एक लक्षात घ्या, जेव्हा मी इलेक्ट्रोलाइटसाठी जेव्हा थिअरॉटिकल आन्सर काढले तेव्हा मी डिसोसिएशन होईल हे डोक्यातच घेतलेलं नाहीये. पण जेव्हा ऑब्झर्व्ड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू वाढलेल्या दिसल्या तेव्हा मला कळलं अरे हा इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाला आणि डिसोसिएट झाल्यामुळे नंबर ऑफ पार्टिकल्स वाढलेत. म्हणजे या ज्या थिअरॉटिकल व्हॅल्यू ज्या मी काढल्या ज्या ॲक्च्युली मॅच झाल्या नाहीत ऑब्झर्व्ड बरोबर, त्या थिअरॉटिकल व्हॅल्यू काढताना मी गफला असा केला की या इलेक्ट्रोलाइटला मी इलेक्ट्रोलाइट न मानता मी ह्याला नॉन इलेक्ट्रोलाइट मानलं. मी ॲझ्युमच केलं नाही की इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होईल आणि त्यामुळे नंबर ऑफ पार्टिकल वाढतील. म्हणजे थिअरॉटिकल व्हॅल्यू जेव्हा मी इलेक्ट्रोलाइटच्या काढतो त्यावेळेस मी असं गृहीत धरतो, ॲझ्युम करतो की तो सबस्टन्स डिसोसिएट होणार नाही आहे. तो डिसोसिएट होणार नाही आहे म्हटल्यानंतर इट हॅज टू बिहेव ॲज नॉन इलेक्ट्रोलाइट. हे मी कुठंतरी डोक्यात फ्रेम करून ठेवलेलं आहे. परत एकदा ऐका मी काय बोललो. जेव्हा मी थिअरॉटिकल व्हॅल्यू काढणार आहे त्यावेळेस आपण डिसोसिएशन कन्सिडर केलेलं नाही. म्हणजेच आपण इलेक्ट्रोलाइटला आयनिक किंवा डिसोसिएशन होईल असं कन्सिडर केलं नाही. आपण कन्सिडर केले तो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट सारखं कन्सिडर केले तो डिसोसिएट होणार नाही. त्याचा एक पार्टिकल टाकला तर एकच मिळेल असं आपण ॲझ्युम केलं. काय करताना? एक्सपेरिमेंटल काढताना का थिअरॉटिकल काढताना? थिअरॉटिकल काढताना. म्हणजे इलेक्ट्रोलाइटचे थिअरॉटिकल आन्सर्स हे कुठल्या बेसवरती आहेत? कुठल्या बेसवरती येते? हे इलेक्ट्रोलाइटच्या बेसवरती आहेत का नॉन इलेक्ट्रोलाइटच्या? तर नॉन इलेक्ट्रोलाइटच्या. हे सगळं मी का बोललो त्याचा तुम्हाला मी फॉर्म्युला लिहिल्यावरती कळेल. तत्पूर्वी फॉर्म्युला लिहूया आणि बघूया आपल्याला वॅन ऑफ काय म्हणतोय ते. आपण पहिले फॉर्म्युला बघूया. I is known as Van of factor.
दॅट इज इक्वल टू, आता इथंच ते दोन शब्द येणार आहेत, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन अपॉन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन ऑफ दी सेम कॉन्सन्ट्रेशन. एकदा फॉर्म्युला ऑब्झर्व करा, पाठ करा, नक्की चर्चा करूया. समजून सांगणार आहे, वेळ देऊन शिकवतोय, त्याच्यामुळे हे चांगल्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे. एकदा ऑब्झर्व करा, पाठ करा, काही मिनिटांमध्ये आपण याच्यावरती चर्चा करूया. प्लीज गो थ्रू इट. आता वॅन्ट ऑफ फॅक्टरची डेफिनेशन बघूया. वॅन्ट ऑफ फॅक्टर डिनोट केलाय आय नी, अँड वॅन्ट ऑफ फॅक्टर आय इज द रेशो ऑफ. आता सगळ्यांना कळलेलं आहे की समथिंग अपॉन समथिंग म्हणजेच रेशो. म्हणजे वॅन्ट ऑफ फॅक्टर आय इज द रेशो, म्हणजे आय कोण आहे? रेशो आहे. कुणाचा रेशो आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. पहिलं डेफिनेशन पाठ करू नेहमीच्या स्टाईलमध्ये. वॅन्ट ऑफ फॅक्टर आय इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो. इट इज द रेशो. कुणाचा रेशो? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय? त्याच्यावर अभ्यास करू. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आय हा रेशो आहे. कुणाचा? तर पहिला कुणाचा? न्यूमरेटरला कोण आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ओके, ठीक आहे, मान्य. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अपॉन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय? या वाक्याचा अर्थ मला पहिले समजावून सांगायचा आहे तुम्हाला. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोणाच्या? इलेक्ट्रोलाइटच्या. पण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे का नॉन इलेक्ट्रोलाइट आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट. सकाळी आपण एक्झाम्पल घेतलं होतं, मी सांगितलं होतं 0.1 मोलार NaCl पण घ्या, 0.1 मोलार किंवा मोलल घ्या. अजून चांगलं 0.1 मोल पर केजी आणि 0.1 मोल पर केजी NaCl चे घ्या आणि सुक्रोजचे घ्या, असं सकाळी मी बोललो होतो. आणि त्याच्यामध्ये मी सांगत होतो की दोन्ही केसमध्ये मी 0.1 मोल पर केजी टाकल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. पण हा इलेक्ट्रोलाइट आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, डिसोसिएट होणार नाहीये, हा डिसोसिएट होणार आहे. हा डिसोसिएट झाल्यामुळे याचा पार्टिकलचा नंबर वाढलाय. तो 0.1 चा डबल झालाय, कारण NaCl डिसोसिएट होणार आहे Na+ आणि Cl- म्हणून, आणि त्यामुळे याचे 0.2 मोल होणार आहे, त्याचे 0.1 मोल होणार आहे. बाळांनो, मी परत तेच सांगतोय, ॲक्च्युली त्यांना काय म्हणायचं माहिती आहे का, की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आणि खाली म्हणायचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन व्हेन वी आर कन्सिडरिंग इट ॲज ए नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे डिनॉमिनेटरला म्हणायचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच विचार करा, पण ते नॉन इलेक्ट्रोलाइट असताना, म्हणजे तो डिसोसिएटच झाला नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो, वरती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काढल्यात इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या, म्हणजे तो डिसोसिएट होतोय हे कन्सिडर करून काढल्यात. डिसोसिएट होऊन डिसोसिएट होतोय असं कन्सिडर करून जर का काढले असतील तर मला सांगा, जे न्यूमरेटरला व्हॅल्यू काढल्यात त्या काय बोलतात? ते थेरॉटिकल बोलतील का ऑब्झर्व्ड बोलतील? तर त्या ऑब्वियसली कुणाबद्दल बोलतील? तर त्या व्हॅल्यूज ऑब्वियसली कुणाबद्दल बोलतील? त्या ऑब्झर्व्ड बद्दल बोलतील, एक्सपेरिमेंटल बद्दल बोलतील. कारण आपल्याला माहिती आहे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ज्या आल्यात त्याच एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू या कशामुळे आल्यात, तर आपल्याला तिथंच तर कळलं की सोल्युशन काय झालंय. सोल्युशनमध्ये हे जे इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झालंय
आणि डिसोसिएट झाल्यामुळे नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढली, नंबर ऑफ पार्टिकलची संख्या वाढल्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा आन्सर वाढले, म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजेच ऑब्झर्वड व्हॅल्यू आहे. पण ज्या मी फॉर्म्युल्यावरनं काढल्या त्यावेळेस मी काय कन्सिडर केलं होतं रे, की मी कन्सिडरच केलं नव्हतं डिसोसिएशन होत आहे म्हणून. म्हणजे जी खालची जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशाची आहे, तर ती देताना जरी त्यांनी आता डिनॉमिनेटरची व्हॅल्यू थेरॉटिकल आहे, पण बोलायची भाषा बघा. ते असं नाही बोलले की इलेक्ट्रोलाइटला नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करा, किंवा इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होत नाही असं कन्सिडर करा, किंवा अनडिसोसिएटेड इलेक्ट्रोलाइट असं कन्सिडर करा, असं नाही बोलले. ते काय म्हटले की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. याच्यातनं त्यांना अजून एक सांगायचे की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सेमच घ्या हो. त्यांना असं म्हणायचं आहे की ॲझ्युम करा की NaCl डिसोसिएट होत नाही, पण ते तसं न म्हणतात ते काय म्हणतात ते की NaCl डिसोसिएट होत नाही म्हणजे तो कोणासारखा वागला, सुक्रोज सारखा वागला. पण सुक्रोज कुठल्या सुक्रोज सारखा, सुक्रोजच्या कुठल्या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन सारखा, तर सेम ॲज दॅट ऑफ NaCl. माझ्या मते तुम्हाला कळते मी काय बोलतोय ते, की वॅन्ट ऑफ फॅक्टर I हा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अपॉन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. या डिनॉमिनेटरचा अर्थ सगळ्यांना कळला असेल की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. याचाच अर्थ असा होतो की मी वरचं जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कन्सिडर करताना डिसोसिएशन कन्सिडर केले, पण त्याच सोल्युशनच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जेव्हा मी डिनॉमिनेटरला लिहिणार आहे त्यावेळेस त्याचं डिसोसिएशन कन्सिडर केलं नाही आहे. पण मला असं म्हणता येणार नाही, म्हणून आपण बोलताना असं बोललो आहे की नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घ्या, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन एवढंच असू द्या. ओके, फक्त खाली लिहिताना याच्यावरनं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू काढा, वर लिहिताना यावरनं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू काढा. ओके, पण या खाली लिहिताना याच्यावरनंच याच्या प्रॉपर्टी लिहायच्या, म्हणजेच याला अनडिसोसिएटेड कन्सिडर करायचा, हा डिसोसिएट झाला नाही असंच कन्सिडर करायचा, असाच अर्थ होतो. म्हणजे यालाच डिनॉमिनेटरला याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी लिहिताना तो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे असं म्हणून कन्सिडर करा. पण असं मी फॉर्म्युल्यात कन्सिडर केलं आहे, त्याच्यामुळे डिनॉमिनेटर हा थेरॉटिकल आहे. आणि ऑब्झर्वडमध्ये मला कळलं व्हॅल्यू वाढल्यात. याचा अर्थ काय झाला आहे, तर नंबर ऑफ पार्टिकल वाढलेत आणि त्यामुळं मी न्यूमरेटरला ऑब्झर्वड म्हटलं आहे. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे बाळांनो, याला मी थोडा अजून चांगल्या पद्धतीने तुमच्या पुस्तकात ल्या नोटेशननुसार मी बोलायचं तर आपण असं बोलणार आहोत, वॅन्ट ऑफ फॅक्टर I इज ऑब्झर्वड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, असं आपल्याला बोलायचं. आणि अजून एक महत्त्वाची नोट पण मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी फॉर्म्युला थोडं एक ॲडिशन करतो बघा. म्हणजे समजा मी उदाहरण लिहिलंच आहे समोर, त्यामुळं पुसणार नाही आहे मी ते. जर का मी हेच दोन सोल्युशन कन्सिडर केले आणि मला आत्ता इंटरेस्ट जो आहे आपला तो वॅन्ट ऑफ फॅक्टर काढायचा आहे आपल्याला इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा, म्हणजे आपल्याला NaClसाठी हे सगळं कामकाज करायचं आहे. आणि म्हणून मग मी I इज इक्वल टू असं लिहिलेलं आहे. आणि त्यासाठी मी सांगतोय की पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघितली होती लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, त्यामुळे NaClला मी 0.1 NaClसाठी मी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काढले, थेरॉटिकली काढले. थेरॉटिकल काढलेले मी ते नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करून काढले. पण मी असं म्हणणार नाही आहे नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करून काढतो आहे, म्हणून मी त्याच कॉन्सन्ट्रेशनचा एक नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केला आहे ज्याला म्हटले मी सुक्रोज. आणि मी अज्युम करतो की त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या NaCl त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू आणि NaClच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू सेम असेल. कधी ऑब्झर्व का थेरॉटिकली. आणि त्यामुळे
डिनोमिनेटरला मी लिहिल डेल्टा पी नॉट. दिस इज द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी that is lowering of vapor pressure of non-electrolyte solution, आणि this is delta P, this is lowering of vapor pressure of electrolyte solution. म्हणजे Van't Hoff factor is the ratio of lowering of vapor pressure, theoretical का observed म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अपॉन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज इक्वल टू. उदाहरण बदललं का? नाही, उदाहरण तेच. इक्वल टू लिहिलं म्हणजे मी एका कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीकडनं दुसऱ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीकडे चाललो. पुस्तकातले नोटेशन वापरतोय. आता काय, हा कोण? ऑब्झर्व्ड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अपॉन थेरॉटिकल एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. पण त्या भाषेत बोलायचं झालं तर मी काय म्हणणार, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे NaCl आणि एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे कोण? सुक्रोज ऑफ व्हॉट? सेम कॉन्सन्ट्रेशन. नंबर 3, Van't Hoff फॅक्टर इज. परत एकदा, उदाहरण बदललंय? नाही. इक्वल टू लिहिलं आहे का नाही आहे? तुम्हाला काय वाटतं, मी ॲक्च्युली Van't Hoff फॅक्टरचा विचार कोणाच्यासाठी करतोय? सुक्रोजसाठी करतोय का NaClसाठी? हां, मी NaClसाठी करतोय. ओके, मला हे बघायचं आहे की NaClला मी नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केलं तर आणि इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केलं तर आन्सरमध्ये काय फरक येणार आहे. आणि ते पट टाइम्स म्हणतो ना आपण, ती Van't Hoff फॅक्टर आहे. उद्या तुम्ही म्हणू शकता की काय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज I टाइम्स कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द व्हॉट? सेम कॉन्सन्ट्रेशन. माझ्यासारखा एखादा माणूस बोलेल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज I टाइम्स कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन व्हेन वी आर कन्सिडरिंग इट ॲज ए नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, असं म्हणू शकतो. म्हणजे हा I टाइम्स फरक येणार आहे किंवा जे काय डिफरन्स दिसणार आहे तो तेवढा दिसणार आहे. कशामध्ये? इलेक्ट्रोलाइट. आणि जेव्हा मी त्या एकाच माणसाला इलेक्ट्रोलाइट म्हणून कन्सिडर करतो आणि त्यालाच नॉन इलेक्ट्रोलाइट बरोबर कम्पेअर करतो त्यावेळेस, किंवा इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करतो त्यावेळेस मला I टाइम्स जे काय ते चेंजेस दिसणार आहेत असं मी म्हणेन. अजून एक प्रॉपर्टी राहिली, सगळ्यांना कळले. नाव I इज ऑब्झर्व्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अपॉन थेरॉटिकल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. नंबर 1. नंबर 2, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अपॉन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ दी सेम concentration, that is equal to pi upon pi naught. सोल्युशन बदललं, NaClच आहे. सोल्युशन बदललं नाही, सोल्युशन NaClच आहे. त्यासाठी एक ऑस्मॉटिक प्रेशर काढलं. हे काय? थेरॉटिकल आहे का ऑब्झर्व्ड आहे? दुसरं थेरॉटिकल आहे. म्हणजे मी म्हणेल ऑब्झर्व्ड ऑस्मॉटिक प्रेशर अपॉन थेरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशर किंवा ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अपॉन ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ दी सेम कॉन्सन्ट्रेशन. ओके, ऑफ दी व्हॉट? सेम कॉन्सन्ट्रेशन. थँक्यू. माझ्या मते मी बोललोय ते कळलंय सगळ्यांना. कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे, अजूनही खूप कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत पुढे, पण मी परत तेच बोलतोय. थोडं तुम्हाला हॅमर केल्यासारखं वाटेल, थोडं तुम्हाला वाटेल की अरे सर तेच बोलतात ते, पण जरूर ऐका. ऐकणं फार महत्त्वाचं आहे. जर का लहानपणी आपण चांगलं, कसं माहिती का, आयुष्यामध्ये लिसनिंग हे सगळ्यात मोठी कला आहे. वाचाल ते ठीकच आहे, नो डाऊट, पण ऐकाल तर वाचाल हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे.
लिसनिंग इज ए व्हेरी इम्पॉर्टंट आर्ट. नीट ऐकलं पाहिजे. त्यामुळं परत परत ऐकत चला लेक्चर जे आम्ही देत होते. ही माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती, कळकळीची नम्र विनंती. इकडून 1 2 3 4 एकाच सोल्युशनसाठी सगळ्या मग ते लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असो, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असो, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असो, ऑस्मोटिक प्रेशर असो, सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे एका सोल्युशनसाठी सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या ऑब्झर्व्ड आणि थेरॉटिकलचा रेशो म्हणजेच कोण, वेंट ऑफ फॅक्टर. हा काय सेम आहे. म्हणजे एका सोल्युशनसाठी वेंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू 1 म्हणजे नंबर मॅग्निट्यूड वाईज 1 नाही म्हणत आहे, उत्तर म्हणून आय आहे. कळलंय सगळ्यांना? परत एकदा मी काय बोललो, एका सोल्युशनसाठी सगळ्या 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असतील. तर आता हे इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे याला आता 2 व्हॅल्यू थेरॉटिकल आणि ऑब्झर्व्ड, आणि म्हणून मी चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजसाठी जर का ऑब्झर्व्ड थेरॉटिकल चा रेशो घेतला तर येणारं आयचं उत्तर 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी सेम असेल. अजूनही वेंट ऑफ फॅक्टरला आपल्याला वेगळ्या टर्म्स बरोबर बघायचं आहे. बघूया. तत्पूर्वी डेफिनेशन मी लिहिलेले फॉर्म्युले प्रॉब्लेमसाठी प्रचंड महत्त्वाचे आहेत. एकदा प्लीज बघून घ्या. थँक्यू.